तर बघा इथं चालू आहे माझा संध्याकाळचा स्वयंपाक. आणि कसं लोड शेडिंग असल्यामुळं आणि बुधवार असल्यामुळं लेट तर सदाच जाते बघा. घामोघूम झालं नुसतं. मला तर कसलाच उकाडा सहन होत नाही बघा जरा सध्या. मग म्हणलं चला थोडासा स्वयंपाक करायचा होता, करून घ्यावं म्हणलं. आणि दुपारी पण थोडीशीच भाजी केली होती. म्हणलं जास्ती करायला नको, कारण परत खराब होतात ना भाज्या उन्हामुळं, आणि दुपारच्या भाज्या पण खाऊ वाटत नाही. मग म्हणलं चला आता बघा ह्या काय म्हणतात त्याला, करड्याची भाजी केली बघा. त्या भाजीचं लय दिवसानं नाव पण येईना. मेथी शेपू कसं लगेच येते, तसं करड्याची भाजीचं लवकर नावच येईना. नक्की कशाची भाजी केली, ती करड्याची भाजी केली बघा. मस्त असं मसुऱ्याची डाळ भिजत टाकली, लसूण ते घालून मसुऱ्याची डाळ आणि तेल वगैरे घालून मस्त असं ते ह्याची भाजी केली बघा, करड्याची. आणि मग पातळ आमटीचा प्रश्न येतो म्हणून शेवग्याची शेंग केली, थोडीशीच रबरबीत अशी चांगली. हे बघा अशी शेवग्या शेंगाची आमटी, करड्याची भाजी. म्हणलं जरा गरम भात शिजायला ठेवला होता आणि जेवायला वाढून घेतलं होतं बरं का मिस्टरांना ते. मग म्हणलं आता चला व्हिडिओ काढून घेऊया म्हणलं. मग भात पण शिजत होता आणि म्हणलं आता दही पण भरपूर शिल्लक आहे. म्हणलं आता त्याला थोडंसं नितळत ठेवून छान घट्ट कपड्यामध्ये श्रीखंडच करा, उद्या रामनवमी असल्यामुळं नैवेद्याला पण होतं म्हणून तसा विचार चालू होता बघा. मग बघा असा आहे मग जेवणाचा बेत संध्याकाळच्या. या जेवण करायला, चॅनलला सबस्क्राईब करा.